श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता, तर आपल्याला यथासांग पूजा करून घ्यायची होती. त्यासाठी सर्व साहित्य मी एकत्रित करून घेतलं होतं, कारण एकदा पूजेला बसल्यावर पुन्हा उठायला नको, म्हणून मी सर्व साहित्य एकत्रित करून घेतलं आणि पूजा करण्यास सुरुवात केली. आता पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ मी घेतला नाही, कारण जास्त लांब होईल म्हणून पूजा कशी करायची याचा व्हिडिओ घेतला नाही. पण अशा प्रकारे सुंदर पूजा मी मांडून घेतली, पाहू शकता. आणि त्याच्यानंतर माझी पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आज होता गुरुवार म्हणून स्वामींचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर आज खंडोबाची आमच्याकडे यात्रा असते, म्हणून खंडोबांचा पण अभिषेक केला आणि पूजा केली. व त्यानंतर महालक्ष्मी देवीची व्रताची कथा वाचली. कथा खूप सुंदर आहे. जर तुम्ही व्रत केलं नसेल तर ही कथा एकदा नक्की वाचा. व त्यानंतर कथा वाचल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळून अशी छान अशी आरती केली. गुरुवार असल्यामुळे स्वामींची आरती केली, देवीची केली, खंडोबाची केली व तसेच गणपती बाप्पांची केली. व त्यानंतर आज लक्ष्मी देवीच्या व्रताचं उद्यापन करायचं होतं. त्यासाठी अशा प्रकारे छान मांडणी करून घेतली. आणि पाहू शकता मी अशा प्रकारे रांगोळी टाकली होती पानांची. ती पण कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व त्यानंतर आज पाहू शकता प्रसन्न असा दिवस होता. स्वामींचा गुरुवार आणि महालक्ष्मी देवींचा मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा दिवस. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं, तुम्ही पण पाहू शकता. व त्यानंतर आता गोव्यामध्ये असल्यामुळे आपल्याकडे सुवासिनी येतात की नाही काळजीच होती. पण मी माझ्या ओनर काकूंना सांगितलं होतं व ते काकू आल्यासुद्धा. इकडे पण सगळेजण हे व्रत करतात, पण सगळ्यांची प्रथा वेगळी वेगळी. आता आपल्याकडे जसं करतात तसं मी केलं होतं. काकूंना घरी बोलवलं, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. व त्यानंतर आपल्याकडे आपण व्रताची पुस्तिका देत असतो शेवटच्या दिवशी. 2 महिला किंवा 5 किंवा 7 अशा. मग मी पण बोलवलं होतं, तर मग काकू आल्या होत्या आणि त्यांना पण मग मी पुस्तिका देऊन त्यांचं स्वागत केलं. आणि मग नंतर माझी एक मैत्रीण आली. त्यांना तर माहीतच नव्हतं कसं यायचं होतं. त्याने आले आणि मग पुस्तक वगैरे दिलं त्यांना पण. आणि अशा ह्या आमच्या बाजूच्या छोट्या छोट्या 3 कुमारिकासुद्धा आल्या. सगळ्या मिळून माझ्याकडे पण सुवासिनी आणि कुमारिका मिळून 5 झाल्या होत्या. छान वाटलं. मग शेवटी संध्याकाळी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खीर आणि पुरीचा नैवेद्य बनवला आणि स्वामींना पण दाखवला. व त्यानंतर पाहू शकता नैवेद्य दिल्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपल्याला जसं आपण 4 महिन्यामध्ये 4 गुरुवार एकदम छान प्रकारे केले. व त्यानंतर आता उत्तर पूजा पण सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे नाही का, तर आपल्याला व्रताचं फळ मिळतं असं त्या पुस्तकात सुद्धा सांगितलेलं आहे. तर सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरून घेतली आणि उत्तर पूजा करण्यासाठी सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, उत्तर पूजा करते वेळेस दिवा लावून घ्यायचा. व त्यानंतर महालक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं. व त्यानंतर प्रतिमा ठेवली असेल तर त्या फोटोला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं. व त्यानंतर आपण पूजा करण्यासाठी सुपारी ठेवली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती व तसेच महालक्ष्मीची मूर्ती व तसेच तुम्ही कवड्या ठेवल्या असतील तर त्यांना पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आणि त्यानंतर स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि देवीला तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करते वेळेस खीर ठेवू शकता. नसेल तर तुम्ही दूध आणि साखर ठेवलं तरी चालेल. आणि जरी ते नसेल तरी तुम्ही साधी आपली साखर ठेवून सुद्धा ठेवली तरी चालेल. व त्यानंतर आपण दिवाबत्ती करून घ्यायचं आणि देवीला माफी मागायची की आमचं काही जर चुकलं असेल व्रत करते वेळेस तर लक्ष्मी माता आम्हाला माफ करा, अशी क्षमा याचना देवीकडे आपण करायची. आणि मग आपण उत्तर पूजा करण्यासाठी सुरुवात करायची. तर त्यासाठी आपण उत्तर पूजा करण्यासाठी एवढीच काळजी घ्यायची की आपण आपल्याकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे, कारण आपण व्रत करत असतो. व्रत केल्यामुळे आपल्याला काहीतरी फळ भेटावं म्हणून फक्त चुकी करायची नाही, म्हणजे कुठली वस्तू आपल्या पायाखाली नाही आली पाहिजे एवढी काळजी घ्यायची. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर उत्तर पूजा करत असताना सगळे फुलं वगैरे जमा करायचे. आणि त्यानंतर फुलं असतील किंवा मग विड्याची पानं जी ठेवलेली असतील तर सगळे आपण हे काय करायचं, विसर्जित करायचं. तर आम्ही आमच्याकडे विसर्जित कसं करतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर सगळ्यात अगोदर फुलं जमा करून घेतली. व त्यानंतर वस्त्रमाळ असेल कापसाची ते सुद्धा तुम्ही विसर्जित करायचं. आता फोटो आहे महालक्ष्मीचा ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. व त्यानंतर आपण पूजेसाठी समोर ठेवलेलं साहित्य जे आहे
ते पण आपण वापरायला घेऊ शकता. आता हे बघू शकता, महालक्ष्मी देवीचा शृंगार जो आहे तो तुम्ही तसाच व्यवस्थित जपून ठेवा आणि पुढच्या वर्षीसुद्धा ते तुम्हाला कामी येऊ शकतं. त्यानंतर जे सुपारी आहे ती फेकून द्यायची नाही किंवा विसर्जित करायची नाही, ते तुम्ही देवघरामध्ये ठेवून दररोज तिची पूजा केली तरी चालेल. व त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आणि महालक्ष्मीची मूर्ती आपण देवघरात ठेवायची नेहमीप्रमाणे. व त्यानंतर आपण सकाळीच ठेवलेला प्रसाद होता दूध आणि साखर, ते आपण घरच्यांनी सगळ्यांनी तिचं तीर्थ म्हणून आपण थोडं थोडं घेऊ शकतो. आणि जो प्रसाद वगैरे पण ठेवलेला आहे तो घरच्या व्यक्तींनी खायचा. व त्यानंतर जे काही म्हणजे विसर्जित करण्यासारखं आहे, फुले असतील, पानं असतील, ते तुम्ही सहजपणे पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. आणि हे काही जे आहे महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यासाठी आपण कंगवा, आरसा म्हणजेच आपल्या महिलांचा शृंगार जो आहे तो देवीला अर्पित केलेला होता, तो तसाच तुम्ही जपून ठेवायचा आणि पुढच्या वर्षी तोच वापरला तरी चालेल. व त्यानंतर आता बघा, घटामध्ये जे आपण पत्री ठेवली होती ते पण तुम्ही विसर्जित करायचं. व त्यानंतर आता घटातल्या पाण्याचं काय करायचं, तर घटातली पाणी हे तुम्ही तुळशीला न घालता कुठल्याही फुलाच्या झाडाला घालू शकता. आणि जी वस्त्र आहेत आपण घटाला घातली होती ती वस्त्रे ना तसेच जपून ठेवायची, पुढच्या वर्षी ते पण आपल्याला कामी येणार. लक्ष्मी देवीचा मुकुटा आणि तिचे वस्त्र पण व्यवस्थित आपण एका डब्यामध्ये ठेवायचं. व त्यानंतर आता बघू शकता सगळी पूजा काढलेली आहे. आणि मग आता राहिले फक्त ज्या ठिकाणी आपण घट बांधला होता ना, तिथे आपण अष्टकमल काढलेलं होतं, तिथं हळदी कुंकू वगैरे वाहायची आणि परत एकदा देवीला नमस्कार करायचा आणि मग नंतर आपण तो चौरंग हलवायचा. आता त्या अक्षदाचं काय करायचं, तर तुम्ही खायला पण वापरू शकता आणि जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही ते पक्ष्यांना देऊ शकता. फक्त की आपल्या तुडवण्यामध्ये वगैरे येऊ नये एवढी काळजी आपण घ्यायची. चला तर मग अशा प्रकारे उत्तर पूजा करून घेतली आणि पाहू शकता. आता बघा पुढे आपण ह्यानंतर मी ही अशी रांगोळी काढलेली होती, हिची पण हे जे बाजूला पानं ठेवले तिचं पण आपण विसर्जन करायचं. आता ही रांगोळीचं काय करायचं, तर तुम्ही पुनर्वापर पण करू शकता ह्या रांगोळीचा जर तुम्हाला कामात येत असेल तर. नाहीतर मग जर करायचं नसेल तर तुम्ही ही रांगोळीसुद्धा त्या फुलांसोबत तुम्ही विसर्जन करू शकता. आता तुमच्याकडे विसर्जन कसं करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. कुणी म्हणजे एखाद्या झाडाच्या खाली टाकतं, कुणी कसं करतं, आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. तर इकडे आज गोवा लिबरेशन डे होता, त्यामुळे मुलांना सुट्टी होती. मग आम्ही नाश्त्यासाठी असं आलू ब्रेड बनवले होते. आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि आम्हाला नंतर जायचं होतं हे व्रतेचं साहित्य घेऊन विसर्जन करण्यासाठी. तर आम्हाला माहिती नव्हतं नदी कुठं होती, तर आम्ही आमच्या घरमालकीन काकूंना विचारलं आणि मग नंतर विसर्जन करण्यासाठी आम्ही पूर्ण साहित्य घेऊन आम्ही नदीकडे गेलो. तर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आम्ही चाललेलो आहोत आता विसर्जन करण्यासाठी देवीचं साहित्य. मग जात असते वेळेस तिथेच आम्हाला एक कॅलन दिसलं. नदी काय नव्हती, नदी पुढे होती, पण वाटेतच कॅलन दिसलं. आणि तिथे सर्व पाने फुले जी काही होती ती सगळी विसर्जित केली आणि परत एकदा देवीला नमस्कार करून आम्ही घराकडे परतण्यासाठी निघालो. तर पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.